सध्या मुंबईमध्ये राज्य विधिमंडळाचं अधिवेशन पावसाळी अधिवेशन सुरू आहे। या अधिवेशनाचे 2 आठवडे पूर्ण झालेले आहेत। तिसऱ्या आठवड्यासाठीची प्रतीक्षा सगळ्यांना आहेच, पण पहिले 2 दिवस कामकाज होणार नाहीये। हे अधिवेशन म्हणजे एक रटाळ क्रिकेटच्या सामन्यासारखं होतं। एक बलदंड टीम आणि दुसरी एक लिंबू-टिंबूची टीम, अशी परिस्थिती आपल्याला तिथे पाहायला मिळते। सत्ताधाऱ्यांचा जो गट आहे किंवा सत्ताधाऱ्यांची जी बाजू आहे ती एकापेक्षा एक धुरंधर लोकांनी भरलेली आहे। मग त्याच्यामध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आहेत, उपमुख्यमंत्री आहेत, हे सगळे म्हणजे एकूणच धुरंधर लोक आहेत त्याच्यामध्ये। आणि दुसऱ्या बाजूला कोणाचा पायपोस कोणात नाहीये, कोण काय करणार आहे, कोण काय खेळणार आहे, कोण कसं खेळणार आहे, काहीच कळायला मार्ग नाही। आणि त्यांच्यामध्ये कॅप्टन कोण आहे हेही समजत नाही। असे 2 आठवडे गेले। या आठवड्यामध्ये एक गोष्ट लक्षात आली की या अधिवेशनाला 50% आमदार हे जवळपास अनुपस्थित आहेत। आणि जे काही आहेत त्याच्यामधला मोस्ट प्रॉमिसिंग लीडर कोण होऊ शकतो हे मी आज आपल्याला सांगणार आहे। नमस्कार, मी राजेश कोचरेकर आणि आपण पाहताय टाइम महाराष्ट्र। मित्रहो, या पावसाळी अधिवेशनाचा जो रटाळ खेळ सगळा सुरू आहे तो गेले 2 आठवडे मी कव्हर करतोय। आणि तिथे घडायला जे हवं ते काही विशेष घडत नाहीये। आणि जशी नेत्यांना एखाद्या धोरणात्मक गोष्टींमध्ये फार रुची आहे असं वाटत नाहीये, तसं आम्हा पत्रकारांनाही फक्त चमचमीत भांडकुदळपणा करणारे नेते, अदवा-तदवा बोलणारे नेते हेच आम्हाला हवे। आम्हाला म्हणजे सगळ्यांना, डिजिटलवाल्यांना आणि विशेषतः चॅनेलवाल्यांना, म्हणजे कॅमेरा समोर आपल्या कोणीतरी भांडतंय, कोणीतरी एकमेकावर जाऊन ओरडतंय, आरडाओरडा करतंय, अशा स्वरूपाचं रिपोर्टिंग किंवा अशा स्वरूपाची बातमीदारी हा आमचा माध्यमांचा आता आत्मा होतोय की काय अशी या अधिवेशनामध्ये भीती वाटली। कारण लक्षवेधी, तारांकित प्रश्न, त्याचप्रमाणे इतर आणखी वेगवेगळी आयुधं वापरून कोण सभागृहामध्ये कोणाला कसं चितपट करतंय, या सगळ्या गोष्टींकडे आम्हाला फारसा काही लक्ष द्यायचं नाहीये। आणि आम्हाला फक्त त्यातली भांडणं आणि गोंधळ आणि गदारोळ एवढंच कव्हर करायचं। या अधिवेशनामध्ये जितेंद्र आव्हाड, प्रवीण दरेकर, त्याचप्रमाणे इतर अनेक नेत्यांनी टीका केली। ती कशी, तर ती अवांतर गर्दीच्या बद्दलची टीका होती। ती हौशे, गौशे, दलाल, अभ्यागत, त्याच्यानंतर प्रेक्षक असे सगळे लोक तोबा गर्दी करून या विधिमंडळामध्ये शिरलेले या 2 आठवड्यामध्ये बघायला मिळाले। पण याच विधिमंडळामध्ये एक तरुण नेता प्रभाव पाडून गेला असं मला वाटतं। शुक्रवारी दुपारी हा तरुण नेता राज्याच्या उपमुख्यमंत्र्यांना म्हणजे आपल्या चुलत्यांना भेटला। या नेत्याचं नाव आहे रोहित राजेंद्र पवार। आपल्या सगळ्यांना ठाऊक आहे शरद पवारांचा नातू, आणि आत्ता पवारांबरोबर जी 2 किंवा 3 माणसं शेवटची निष्ठेनं राहतील त्यापैकीचा एक सदस्य। आता सध्या शरद पवार हे प्रचंड एकाकी पडलेत, याच्याबद्दलचा वेगळा व्हिडिओ मी करणार आहे। आणि ते एकाकी असताना त्यांच्याबरोबर 3च लोक आहेत, त्यापैकीच्या एक आहेत सुप्रिया सुळे, दुसरे आहेत रोहित पवार आणि तिसरे आहेत जयंत पाटील। या अधिवेशनामध्ये जयंत पाटलांनी तटकरेंना मिठी मारली, त्यांची मिठी एका कॅमेरामध्ये कैद झाली, नंतर ती व्हायरल करण्यात आली। आणि त्यामुळे जयंत पाटील कधी जाणार, कुठे जाणार याच्याबद्दलच्या चर्चा होत्या। तो आजचा आपला विषय नाहीये। रोहित पवारांबद्दल मी आपल्याला जे सांगत होतो ते एवढ्यासाठी की रोहित पवार हे यांचा जन्मच बारामतीचा, ते पवार कुटुंबातले, घरात एक खूप मोठी राजकीय परंपरा आणि त्या परंपरेला साजेसं राजकारण कसं करायचं, त्यासाठी मतदारसंघ कसा निवडायचा याच्यापासून भ्रांत होती। म्हणजे बऱ्याच वेळेला आपल्याला असं वाटतं की ही थोरा मोठ्यांची मुलं आहेत, यांना काय कमी आहे, तर बऱ्याचदा यांना कमी असतो तो मतदारसंघ। आणि तो जर मतदारसंघ कुठून तरी घुसखोरी करून निवडला तर तिथे पार्थ पवार होण्याची भीती पण खूप असते। आणि हीच गोष्ट रोहित पवारांनी ताडली, विशेषतः रोहित पवारांपेक्षा रोहित पवारांच्या सासऱ्यांनी आणि वडिलांनी ताडली।
आणि तिथून बारामतीच्या त्या हेवीवेट सर्किटमधून रोहित पवारांना वेळेवर बाहेर काढण्यात आलं आणि ते कर्जत जामखेड या मतदारसंघात पोचले. 2019ला ते आमदार झाले. त्यांनी पराभव कोणाचा केला तर त्यांनी पराभव केला राम शिंदेंचा. राम शिंदे हे भाजपचे देखील तरुण नेते आहेत, देवेंद्र फडणवीसांचे जवळचे आहेत, नितीन गडकरींशी त्यांचे अत्यंत स्नेहबंध आहेत. पण या राम शिंदेंबद्दल एक गोष्ट या अधिवेशनातही सतत जाणवली, ती म्हणजे राम शिंदे यांचं सगळं राजकारण, ते मंत्री असताना तर सोडाच, पण मंत्रीपद गेल्यानंतरही ते एक दर्प घेतलेला ऑरा घेऊन काम करतायत किंवा वावरतायत असं वाटतं. म्हणजे एक ज्याला आपण अवांतर इगो किंवा अवांतर घमेंड घेऊन जे लोक जगतायत त्यापैकीचे एक राम शिंदे वाटत असतात. ते तसे वावरत असतात आणि बहुधा त्यामुळे त्यांचं नुकसान झालंय असं मला स्वतःला निरीक्षण करताना वाटलं. त्याच्या तुलनेत रोहित पवार हे शरद पवारांचे नातू, अजितदादांचे पुतणे, सुप्रियाताईंचे भाचे, अशी खूप त्यांना पल्लेदार ओळख आहे. पण तरी त्यांनी एक गोष्ट समजून घेतलेली आहे की आपला मुकाबला एका मोठ्या कुटुंबातून येऊन राजकारण करण्याचा आहे. त्यामुळे त्यांनी निवडलेला मतदारसंघ आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे बघा 90च्या दशकामध्ये जे राज ठाकरेंना कळत होतं की कोणता प्रश्न घ्यायचा, अगदी आजही राज ठाकरेंना नेमकी गोष्ट कळते की आपण काय छेडल्यानंतर काय होतं. तर तो जो एक सेन्स ऑफ ह्युमर असतो किंवा तो जो राजकारणातला एक गुण असतो की काय छेडल्यावर आपल्याला पॉलिटिकल मायलेज मिळेल, आपल्याला प्रसिद्धी मिळेल आणि आपण विन विन सिच्युएशनमध्ये असू, रोहित पवारांना ते कळतं. आता रोहित पवारांची जी संपूर्ण शरीरयष्टी आहे किंवा रोहित पवारांची जे व्यक्तिमत्व आहे ते विनाकारण मी पवार कुटुंबातून आलोय म्हणून काहीतरी जॅकेट घालणं आणि पायजामा आणि कुर्ता घालून वावरणं असं त्यांचं कधीच नसतं. आता काल ते पहिल्यांदा विधिमंडळामध्ये आपल्या चुलत्यांना म्हणजे अजित पवारांना भेटले, जे नुकतेच उपमुख्यमंत्री झालेले आहेत. आणि अजित पवारांच्या बद्दल काही टीकात्मक टिप्पणीही याच रोहित पवारांनी केली होती. काल त्यांचा जो बदललेला रंग, बदललेला त्यांचा टर्न, या सगळ्या गोष्टींवरून एक गोष्ट लक्षात आली की रोहित पवारांना आता हे कळून चुकलेले की आपल्याला काकांशी जमवून घ्यावं लागेल. आणि त्यामुळे त्यांनी जो प्रश्न उपस्थित केला होता तो त्याने अत्यंत कळीचा मुद्दा उपस्थित केला, तो म्हणजे MPSCच्या विद्यार्थ्यांचा. या MPSCच्या विद्यार्थ्यांना प्रत्येक वेळेला जेव्हा ते परीक्षा देतात तेव्हा त्यांना 1000 रुपये परीक्षा शुल्क भरावं लागतं. अनेक विद्यार्थी काही पहिल्याच वेळेला पास होत नाहीत. शेतकऱ्यांची, कष्टकऱ्यांची, मागासवर्गीयांची, दलितांची, दीनदुबळ्यांची मुलं आत्ता राजकारणात जाऊ शकत नाहीत. मग जर राजकारणात जाऊ शकत नाहीत, तिथला सगळा कॅनव्हास नेत्यांच्या पुढाऱ्यांच्या मुलांनी जर व्यापलेला असेल तर आपल्याला राहिलं काय, तर आपल्याला राहिलं प्रशासन. आणि त्या प्रशासनामध्ये एक गोष्ट आहे की जसं तुम्ही व्यक्तिगत क्रीडा स्पर्धांमध्ये जाऊन यश मिळवू शकता, जे तुम्ही सांघिक स्पर्धांमध्ये नाही मिळवू शकत, ती गोष्ट या स्पर्धा परीक्षांच्या बाबतीत आहे. तुम्ही जर नीट अभ्यास केला, तुम्ही जर बुद्धिमत्ता वापरली, तुम्ही जर प्रचंड फोकस राहिलात तर तुम्ही यश मिळवू शकता. या स्पर्धा परीक्षांमध्ये फिक्सिंग बिक्सिंग ह्या सगळ्या गोष्टी नसतात. त्यात तुम्हाला अभ्यासच करावा लागतो आणि तुमचा अभ्यासच बोलतो. तर या सगळ्या विद्यार्थ्यांचे प्रश्न मांडण्याचा प्रयत्न हा रोहित पवार करतायत. रोहित पवारांनी उपमुख्यमंत्री अजित पवारांना सांगितलं की जी गोष्ट राजस्थानमध्ये आहे आणि ती गोष्ट काय आहे तर एकदा तुम्ही एक ठराविक रक्कम भरून एक या स्पर्धा परीक्षांचं कार्ड घेतलं की तुम्ही कितीही वेळा परीक्षांना बसू शकता आणि उत्तीर्ण होईपर्यंत ते कार्ड चालू शकतं. आणि त्या कार्डाची किंमत तशी नाममात्र आहे, कारण जर तुम्ही जास्त वेळ बसलात तर. त्यामुळे ते 600 ते 900च्या दरम्यान राजस्थानमध्ये ते कार्ड मिळतं असं रोहित पवारांनी सांगितलं. आता अशाच पद्धतीच्या उपाययोजनेची किंवा अशीच गोष्ट महाराष्ट्रात करावी असं रोहित पवारांचं आपल्या काकांना आणि राज्याच्या उपमुख्यमंत्र्यांना अर्ज होतं. त्यावेळेला रोहित पवारांनी एकत्र बसून अजित पवारांबरोबर जेवणही केलं आणि याचा अनेकांना धक्का बसला. बरं, ते सगळं करत असताना बाहेर जी काही प्रसारमाध्यमांमधली खूप मोठी गर्दी होती त्या गर्दीला ते माहीत नव्हतं. काही मोजक्या पत्रकारांना कळलं आणि आम्ही तिथे पोचलो. तर आम्ही तिथे पोचल्यानंतर आम्ही रोहित पवारांना गाठलं, पाहिलं, ते काय करतायत ते पाहिलं. पण एक सभ्यता देखील आम्ही त्याच वेळेला काही ज्या मोजक्या निवडक पत्रकारांनी तिथे जपली आणि जोपासली. त्यामुळे रोहित पवारही शांत होते. त्यांनी बाहेर आल्यावर सांगितलं की त्यांनी काय काय केलं, नेमकं काय झालं ते सांगितलं. त्याच्या आदल्या दिवशीच रोहित पवारांनी एक तुफानी भाषण केलं होतं. या भाषणाची सगळ्या महाराष्ट्रभर वाहवा झाली होती आणि त्याच्याबद्दल
जेव्हा रोहित पवारांना विचारलं तेव्हा रोहित पवार असं म्हणाले की त्यांनी कौतुक केलं नाही, कौतुकापर्यंत पोहोचलो नाही, पण रोहित पवारांनी काय मुद्दे मांडले याच्याकडे अजित पवारांचं लक्ष होतं. महाराष्ट्रातले जे उत्तम संसदपटू आहेत किंवा या देशातले उत्तम संसदपटू आहेत त्यापैकी एक आहेत अजित पवार. ही संसदीय आयुधं कशी वापरायची, सभागृहात किती आणि कसं बोलायचं, याही पेक्षा आपण विरोधक बोलताना सभागृहात कसं बसायचं हे अजित पवारांकडून शिकलं पाहिजे. हा माणूस कमालीचा गंभीर आहे आपल्या राजकारणाबद्दल, आणि जेव्हा तुम्ही कमालीचे गंभीर होता त्यावेळेला तुम्ही यशस्वी राजकीय व्यक्ती म्हणून नावारूपाला येऊ शकता, हे अजित पवारांनी दाखवून दिलेलं आहे. आणि तोच आदर्श रोहित पवारांनी घेतलेला आहे. त्याच्या आदल्या दिवशी रोहित पवार एका वाहिनीच्या प्रतिनिधीबरोबर रस्त्यावरच्या खड्ड्यांची पाहणी करण्यासाठी गेले होते. आता रोहित पवारांचा हा जो काही प्रकार होता त्याला अनेकांनी कौतुक केलं, अनेकांनी त्यांना दुष्णही दिली, कारण तुम्हाला कॅमेरा घेऊन जायची काय गरज होती वगैरे, पण तो त्या वाहिनीने केलेल्या एका बातमीचा प्रकार होता आणि त्यासाठी त्याने केलं. मला त्याच्याबद्दल काही गैर वाटत नाहीये. पण रोहित पवारांच्या बाबतीत मध्यंतरी काय झालं होतं, रोहित पवार ईदच्या, खरं तर राष्ट्रवादीमध्ये असे काही नेते आहेत की जे ईदच्या चांदपासून चांद्रयानापर्यंत बोलायला तयार असतात. त्यांना काय कळू दे नको कळू दे. बरं, त्यातही हे नेते काय आहेत, या नेत्यांना प्रचंड ॲटिट्यूड आहे. त्यामुळे ते काही विशिष्ट मीडिया हाऊसेस, विशिष्ट बूम, विशिष्ट पत्रकार यांच्याबरोबरच बोलतात आणि एक खूप कमालीचा गर्विष्ठपणा, दर्प येणारी घमेंड घेऊन वावरत असतात. अर्थात त्यांना असलेले वरिष्ठांचे आशीर्वाद असेल किंवा त्यांना असलेली एकूणच राजकीय अनुकूलता असेल, पण रोहित पवारांनी यातून एक गोष्ट समजून घेतलेली आहे, हे सगळं जरी असलं तरी हे क्षणिक आहे, मला माझं मटेरियल, माझं मेटल प्रूव्ह करायचं आहे आणि रोहित पवार ते करत आहेत. त्यामुळे रोहित पवारांनी घेतलेला MPSC, काही दिवसांपूर्वी MPSCच्या परीक्षेमध्ये असं झालं की काही प्रश्न शेवटच्या क्षणाला वगळण्यात आले, त्यामुळे त्या प्रश्नांना मिळालेले गुण, असा MPSCमध्ये प्रचंड सध्या गोंधळ सुरू आहे. आणि यातल्या कोणत्याही नेत्यांना MPSCमध्ये, अर्थात काही भाजपमधले काही नेते की गोपीचंद पडळकर असतील किंवा इतर काही नेते आहेत भाजपमधले जे देवेंद्र फडणवीसांच्या जवळचे आहेत, त्यांना या सगळ्यामध्ये इंटरेस्ट आहे, त्यांना या सगळ्या वेदना कळत आहेत, दुःख कळत आहे आणि त्या विशेषतः ग्रामीण भागातून येणाऱ्या लोकप्रतिनिधींना कळत आहेत. पण बऱ्याच लोकांचा पाठपुरावा करण्याचा प्रयत्न जो आहे ना, तो थोडासा धूसर आहे किंवा थोडासा कमी आहे. रोहित पवार ते करत नाही आहेत. मला असं वाटतं रोहित पवारांनी या पहिल्या 2 आठवड्यांच्या कामकाजावर आणि एकूणच अधिवेशनावर स्वतःची छाप सोडली. आता हे कसं ते मी तुम्हाला सांगतो. ते ज्या वेळेला या सगळ्या गोष्टी करत होते त्यावेळेला ते बोलून गेल्यानंतर राम शिंदे येऊन बोलत होते, कारण कर्जत जामखेडमध्ये MIDC घोषित करावा असा रोहित पवारांचा प्रयत्न आहे. त्यासाठी ते जंग पछाडत आहेत. उद्योगमंत्री त्यांना दाद लागू देत नाहीत असा त्यांचा आरोप आहे. उद्योगमंत्र्यांनी बैठक बोलवली, ती बैठक रद्द झाली, पण रोहित पवार हार मानायला तयार नाही आहेत. दुसऱ्या बाजूला राम शिंदे रोहित पवारांना चितपट देण्यासाठी प्रयत्न करतायत. तुम्हाला मी काही या व्हिडिओमधली काही दृश्य दाखवणार आहे माझ्या सहकाऱ्यांना सांगून की रोहित पवार हे माध्यमांमध्ये बाईट द्यायला आले, त्यांनी बाईट दिला आणि त्याच वेळेला तो देऊन झाल्यानंतर त्याच वेळेला सभागृहामध्ये राम शिंदे बोलत होते. तर राम शिंदे बोलत होते हे ऐकण्यासाठी रोहित पवार चक्क आम्हा माध्यमांच्या त्या पॅन्डॉलमध्ये किंवा त्या मंडपामध्ये जो एक डायस बनवलेला आहे किंवा जे एक व्यासपीठ बनवलेलं आहे तिथे चक्क खाली बसले आणि त्यांनी त्यांचं भाषण पूर्ण ऐकलं. हे एका अभ्यासू नेत्याचं लक्षण आहे की आपला प्रतिस्पर्धी काय बोलतोय किंवा आपल्याला काउंटर करणारा नेता काय बोलतोय. बऱ्याच मंडळींचं आता सध्या असं झालंय की त्यांना एक मिशन दिलेलं आहे. म्हणजे जसं आता समजा प्रसाद लाडांना लव जिहाद देण्यात आलेलं आहे, नितेश राणेंना उद्धव ठाकरे आणि शिवसेना किंवा संजय राऊत देण्यात आलेलं आहे. त्यामुळे ही मंडळी काही ठराविक विषयावरच काम करत आहेत. रोहित पवार हा असा नेता आहे की आज युवकांच्या समस्या खूप मोठ्या आहेत आणि त्या मांडण्याचा ते प्रयत्न करत आहेत. मला असं वाटतं की रोहित पवार हा खऱ्या अर्थानं पवार कुटुंबातला लंबी रेस का घोडा आहे. बघा, सुप्रिया सुळेंना जे जमलं नाही ते अजित पवारांना जमलं, जे अजित पवारांना जमलं नाही ते सुप्रिया सुळेंना जमलं. पण या
चही कॉम्बिनेशन होण्याची क्षमता ही रोहित पवारांमध्ये आहे, हे मी त्यांना जवळून पाहिल्यानंतर लक्षात येते. बरं, राष्ट्रवादीतले जे काही दर्प असलेले नेते आहेत की नाही मी याच्याशीच बोलणार, मी त्याच्याशीच बोलणार नाही, मला हा अधिकारी लाडका, मला तो अधिकारी, रोहित पवार तसं करत नाही आहेत. ते सर्वव्यापी आहेत, ते सगळ्यांबरोबर चाललेले आहेत. रोहित पवारांचा आणि माझा व्यक्तिगत मुळीच दोस्ताना नाही. ते कदाचित मला ओळखणारही नाहीत, पण त्यांना या 15 दिवसामध्ये किंवा त्या आधीच्या काही दिवसांमध्ये मी जितक्या बारकाईने निरीक्षण करतोय त्यावरून काही गोष्टींचे आडाखे बांधता येऊ शकतं इथपर्यंत परिस्थिती आहे. आता पवारांचं नेमकं मार्गदर्शन आणि सुप्रियाताई आणि अजितदादांकडून जे जे काही चांगले शिकता येईल ते शिकून रोहित पवार कसे पुढे जातात यावरच त्यांचा खरा खेळ अवलंबून आहे. पण त्याच वेळेला रोहित पवार हे कुठल्याही पक्षातल्या, पक्षाबाहेरच्या आणि माध्यमांमधल्या कंपुशाहीमध्ये अडकणार नाहीत एवढं त्यांना बघावं लागेल. अन्यथा त्यांनी घेतलेले मुद्दे म्हणजे मग तो MIDC असो किंवा MPSCच्या विद्यार्थ्यांच्या स्पर्धा परीक्षांचा असतो, रस्त्यावरच्या खड्ड्यांचा असो किंवा आपल्या त्यांच्या मतदारसंघातल्या पाणी प्रश्नाचा असो, या प्रत्येक प्रश्नाला ते न्याय देऊ शकतील इतकं त्यांचं टॅलेंट आहे. फक्त राष्ट्रवादीमधल्या आणि राष्ट्रवादीच्या अवतीभोवती असलेल्या कुठल्याही कंपूचे ते सदस्य झाले नाहीत म्हणजे मिळवलं. अन्यथा शरद पवारांनी अजित पवारांसाठी मात देण्यासाठी शोधलेला हा तरुण घोडा लंबी रेस काय एवढा मात्र समजायला जाणकारांची नजर तर काही गरजेची नाहीच आहे. पण विधानभवनामध्ये जे काही घडतंय ते अगदी स्वच्छ चष्म्याच्या काचांमधून पाहिलं तर रोहित पवार काय चीज आहे हे आपल्याला कळू शकेल. रोहित पवारांना उत्तरोत्तर यश मिळावं ही अपेक्षा आहे, पण त्याचबरोबर जी तरुणाई आत्ता राज ठाकरेंपासून बाजूला पडते की काय असं वाटते, त्या तरुणाईला तिच्या प्रश्नांसाठी एक कसदार नेता हवा आहे. रोहित पवारांमध्ये ती उणीव भरून काढण्याची क्षमता आहे इतकंच सांगतो आणि इथेच थांबतो. हा व्हिडिओ जर आपल्याला आवडला असेल तर आपण तो यूट्यूबवर आपण पाहत असाल तर तिथे लाईक करा आणि तो शेअर करा. जर आपण फेसबुकवर पाहत असाल तर तिथेही तो लाईक करून शेअर करायला विसरू नका. महाराष्ट्राच्या राजकारणातल्या आतल्या बातम्या किंवा पडद्यामागे काय चाललंय हे समजून घेण्यासाठी आपण टाइम महाराष्ट्राला जरूर सबस्क्राईब करा. धन्यवाद.